नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. बंद नायलॉनचे या चित्रपटामध्ये आपल्याला आज जे माणसाचं जणू इंजिन झालं आहे आणि त्यामुळे माणसातला संवाद, माणुसकी, चांगुलपणा कसा लोप पावत गेलेला आहे हे सगळं अधोरेखित करणारी कथा पाहायला मिळते. ते करताना दिग्दर्शक जतीन सतीश वागळे यांनी एक वेगळी कथा मांडली आहे. एक जोडपं आपल्या कामात बिझी आहे आणि त्यांच्या मुलीला आपल्या आजी आजोबांबद्दलची ओढ आहे, परंतु आजी आजोबा कोकणातून मुंबईमध्ये येऊ शकत नसल्याने किंवा त्यांना आणले जाऊ शकत नसल्याने कसा मार्ग काढला जातो, तर त्याचा मित्र त्याला रोबो देतो आणि ते रोबो ह्या मुलीला सर्व प्रकारचं प्रेम देतात. ह्या भोवतीचं जे नाट्य आहे तो हा चित्रपट एका एकांकिकेचं चित्रपट हे रूपांतर म्हणजे बंद नायलॉनचे. चित्रपट आपली उत्सुकता वाढवतो. रोबो आणि माणूस हे कशा पद्धतीने आपलं काम करतात आणि जिवंत माणसाचा एक प्रकारे कसा रोबो होत गेलेला आहे ह्याचं एक आपल्याला वास्तव दर्शन या चित्रपटामध्ये घडतं. महेश मांजरेकर आणि मेघा मांजरेकर यांचं ह्या जोडप्यांनी ह्या भूमिका साकारलेल्या आहेत. तेच आजी आजोबा आहेत आणि तेच रोबो आहेत. त्या दोन्ही भूमिकांचं जे वैशिष्ट्य आहे, दोन्ही भूमिकांमधलं जो फरक आणि कॉमन गोष्टी आहे याचं तारतम्य त्या दोघांनी सांभाळलेलं आहे. सुबोध भावे हा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा पुरुष आहे. त्याच्या पत्नीच्या भूमिकेमध्ये श्रुती मराठे असून श्रुती मराठेने काही भावपूर्ण दृश्यामध्ये आपण चांगला अभिनय देखील करू शकतो हे सिद्ध केलेलं आहे. आणि प्रांजल परब ही चिमुरडी आहे. चित्रपटाचा एकूण जो फ्लो आहे तो आपल्याला हळूहळू गुंतवून टाकणारा असा आहे. चित्रपटामध्ये गीत संगीत आहे, गणपतीचं गाणं अतिशय चांगलं आहे. अन्य काही सामाजिक गोष्टींवर कळत नकळतपणे हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाला 3 स्टार.